जागा वाटपाच्या संदर्भात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपाच्या सोबतच प्रचार आणि प्रसाराची रणनीती सुद्धा आखली जाणार। सध्या महाविकास आघाडीमधील 70% जागा वाटप पूर्ण, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या शिंदेचा नाही तर शिवसेनेचा आणि राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा एन्काउंटर केलाय। जनता आमचा नाही तर महाविकास आघाडीचा एन्काउंटर करणार। रामदास आठवलेंची संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा 60 फूट उंच पुतळा उभारणार। राज्य सरकारनं काढली निविदा, पुढील 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्यात येणार असून 10 वर्ष पुतळ्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराचीच। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची स्वच्छता। 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात। पुण्याच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती चहा पाणी स्वस्तात मिळणार। उडान योजनेच्या अंतर्गत नवीन टर्मिनलवरती एक छोटा स्टॉल उभारला जाणार। राष्ट्रीय महामार्गावरील पुढील वर्षांपासून ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम लागू केली जाणार। या अंतर्गत कुणी टोल चुकवला तर त्याच्याकडून दुप्पट वसुलीही केली जाणार। महाराष्ट्रामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्रामध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता। आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर विदर्भामध्ये उद्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमधला भुईबावडा घाट 21 तासांपासून बंद। भुईबावडा घाटामध्ये 12 ठिकाणी दरडी कोसळल्या तर 2 ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्यामुळे वाहतूक बंद। सिंधुदुर्गाच्या वैभववाडीतल्या भुईबावडा घाटामध्ये पावसाचं रौद्र रूप। भुईबावडा आणि करूळ गावामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचं रौद्र रूप समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।